हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना। ज्ञानेश्वर महाराज आलिंगनाचा परिणाम सांगतात, त्याचा विचार आपण करतो। भगवंताने अर्जुनाला आलिंगन दिलं, काय हेतूने दिलं? ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला असं सांगितलं, आईसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले। आलिंगनाला निमित्त काय की जे बुद्धिगम्य नाही आणि जे वाचागम्य नाही असं जे तत्व आहे ते अर्जुनाला देण्याकरता भगवंतानी आलिंगन दिलं। कारण ही तत्व ही अशी काहीतरी बोलून किंवा बुद्धीनं जाणून अशी प्राप्त होत नाहीत, ती द्यायलाच पाहिजे। सद्गुरूंनीच ब्रह्मबोध दिला पाहिजे। गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन हे म्हणण्याचा हेतू काय? तिथं जा ते आपल्याला बोध करतील, बोध देतील, उद्दीपित करतील, काय जे म्हणायचं असेल ते म्हणा, पण त्यांच्या माध्यमातून ते व्हायला पाहिजे। तसं प्रेमाचा विचार केला तर प्रेम सुद्धा स्वकर्तृत्वानं आपल्याला मिळवता येत नाही, ते परमात्म्याने द्यायलाच पाहिजे, याचा विचार आपण करून आलो। अशा पद्धतीनं प्रेम आणि ब्रह्मज्ञान या दोन्हीची प्राप्ती अर्जुनाला व्हावी या हेतूनं भगवंताने ते अर्जुनाला आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनातून आपल्या हृदयामध्ये जे प्रेम होतं ते अर्जुनामध्ये प्रवृत्त केलं, परिवर्तित केलं। आपल्या ठिकाणचं जे स्वरूप ज्ञान होतं ते अर्जुनाच्या ठिकाणी दिलं, असं चिंतन आपल्याला करता येतं। हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना। ते कसं केलं याचा विचार सांगताना दृष्टांतानं सांगितला, दीपे दीप लाविला तैसा परिष्वंग तो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ। आपण काल असं बोललो होतो की या दोन्हीचा विचार करताना या दोन्ही ओव्यांचा एकत्रित विचार आहे। कारण या दोन्ही ओव्या साधारण जो भाव व्यक्त करतात तो एकच आहे, फक्त आपण ऐसे अर्जुना आणि आपण पे पार्थ असं जे ज्ञानोबारांनी त्याच्यामध्ये वैलक्षण्य ठेवलंय त्याचा एक थोडासा विचार करणं आवश्यक आहे। आणि हृदय एक झाले याला ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलाय, दीपे दीप लाविला त्या पद्धतीनं। दिव्यानं दिवा लावला तर दोन दिवे वस्तू म्हणून वेगळे दिसत असले तरी सुद्धा प्रकाश म्हणून त्या दोन्हीमध्ये आपल्याला एकत्व पाहिलं पाहिजे। दोन्ही दिव्याचा प्रकाश एक, जरी दिवे दोन असले तरी प्रकाश एक। जसं दो ओठी एक बोलणे, एक चालणे वगैरे अशा पद्धतीनं जो विचार आहे त्या पद्धतीनं दोन दिवे जरी दिसत असले तरी तिथं प्रकाश एक मानला पाहिजे। याचा अर्थ इथं सिद्धांतात असा घ्या की परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन अभिव्यक्ती दिसत असल्या तरी दोघांच्याही ठिकाणी असणारं ज्ञान किंवा दोघांच्याही ठिकाणी असणारं एकमेकांबद्दलचं प्रेम समान आहे। कारण समानता ही अवस्थेवर मानायची असते, समानता ही व्यक्तीच्या किंवा त्या अभिव्यक्तीवर मानायची नसते। कारण प्रत्येक पदार्थाची अभिव्यक्ती ही स्वतंत्रच असणार। दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूपेक्षा दोन मडकी जरी एका कुंभारानं बनवली असली, समान किमतीची असली, समान आकाराची असली तरी कुठे ना कुठेतरी कणामध्ये तरी त्याच्यामध्ये फरक असणारच आहे। एखादं मडकं जास्त भाजलं जाईल, एखादं कमी भाजलं जाईल, एखादं लाल रंगाचं होईल, एखादं काळ्या रंगाचं होईल, एखाद्यावर काळे काळे डाग पडतील भाजल्यामुळं, एखाद्यावर पडणार नाहीत। काहीतरी फरक असेलच की नाही दोन्हीमध्ये। जसा दोन्हीमध्ये उत्पत्तीमध्ये फरक आहे तसा त्या दोन्ही वस्तूच्या उपयोगिततेमध्ये सुद्धा आपल्याला फरक मानावा लागतो।
एखादं मडकं पाणी भरायला वापरलं जाईल आणि एखादं मडकं आणखीन कोणत्या तरी कारणाकरता वापरलं जाईल. आता ते आणखीन कोणतं कारण आहे ते नंतर. एखादं पाणी पिण्याकरता वापरलं जाईल, एखादं मडकं फोडण्याकरताच वापरलं जाईल. त्यातल्या त्यात बरं बोलायचं तर एवढंच म्हणताय. म्हणजे वस्तू दोन असल्या त्याची उपयुक्तता भिन्न रीतीनं होते, त्याची अभिव्यक्ती भिन्न रूपानं होते. पण मडकं म्हणून घटत्व या दृष्टीने जर जाती अवच्छेदकाचा विचार आपण केला तर तिथं एकरूपता आपल्याला मानावी लागेल. जातीच्या दृष्टीनं एकत्व माना, परंतु अभिव्यक्तीच्या दृष्टीनं एकत्व मानू नका. म्हणून द्वैत न मोडिता हा शब्द दोन्हीकडे ज्ञानोबारांनी समान ठेवला. द्वैत न मोडता, द्वैत अबाधित ठेवलं आत्ता तरी. ते बाधित होईल पुढं, कधी होईल ते नंतर. परंतु आत्ता तरी द्वैत भगवंतानी शिल्लक ठेवलं. पण तरीही अद्वैत स्वरूपाला अर्जुनाला प्राप्त करून घेतलं हे भगवान बोलले. कशा पद्धतीनं? दिव्यानं दिवा लावावा तसं. ज्ञानोबारांनी हे दृष्टांत अनेक ठिकाणी आपल्याला दिलेले पाहता येतात. दिव्याच्या दृष्टांतानं ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी येथीचा दिवा नेलिया शेजिया गावा, तरी तेथे तरी पांडवा दीपचिकी. तो दिवाच आहे. एखादा दिवा या गावामध्ये लावला आणि दुसऱ्या गावाला नेला. ज्या दिव्यावरून लावला तोही दिवा दुसऱ्या गावाला गेला तरी तो दिवाच आहे. दिव्यामध्ये फरक करायचा नाही, प्रकाशामध्ये आपल्याला फरक करायचा नाही. हाही दिवा तोही दिवा. या दिव्यामध्ये काय आणि त्या दिव्यामध्ये काय अधिकाराची चर्चा करायचं कारण नाही. दोन्ही दिवे प्रकाशच देतात. म्हणून दिव्याच्या ठिकाणी असणारं दीपत्व या दृष्टीनं त्यांना समान मानलंच पाहिजे. अभिव्यक्ती वेगळी असू दे, वस्तू वेगळ्या असू देत. एखाद्या दिव्यामध्ये जास्त तेल आहे, एखाद्या दिव्यामध्ये कमी तेल आहे. एखादा दिवा लवकर शांत होईल, एखादा दिवा रात्रभर जळत राहील. तो विषयच नाही. कोणता दिवा जास्त जळत राहील आणि काय होईल तर नंतरचा प्रश्न आहे. पण दीपत्व इथं दोघांचंही समानत्व मानलं पाहिजे. ज्ञानोबारांनी पुष्कळ ठिकाणी त्याचा विचार केलाय. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी चिंतन करताना भाषा वापरली, दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा. एकवंकीचा म्हणलं तिथंच मुद्दा पूर्ण झालाय. तो माझ्या ठाई जैसा मी तया माझी. मी आणि माझा भक्त या दोघांमध्ये कशा पद्धतीचं ऐक्य असतं हे सांगताना ज्ञानोबाराय असं बोलतात, दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा. दिवा आणि दिव्याचा प्रकाश हे जसे एकरूप असतात. आता दिव्यातलं चाललं नाही, दिवा आणि त्याचा प्रकाश असं चाललंय. कारण ज्ञानोबारांनी 2 पद्धतीनं या ऐक्याचं चिंतन केलंय. खरं तर 3 पद्धतीनं केलंय भागवताच्या अनुषंगानं. आपल्याला तोही विचार करायचा आहे. पण इथल्या इथं बघायचं झालं तर 2 पद्धतीनं ज्ञानोबारांनी ऐक्याचं चिंतन केलंय. दिवा आणि दिवा यांच्यामधलं ऐक्य आणि दिवा आणि प्रकाश यांच्यामधलं ऐक्य, अशा दोन्ही पद्धतीनं ते चिंतन ज्ञानोबारांनी मांडलंय. भगवान बोलतात तो आणि मी हे कसे एक आहोत. दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. आम्ही दोघं एक आहोत. कशा पद्धतीनं? त्याला दृष्टांत देताना 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारांनी दृष्टांत असा दिला, जैसा उदकाचेनी आयुष्य रसू का गगनाचेनी माने अवकाशू, तैसा माझेनी रूप रूपसू पुरुष तोगा. तो पुरुष कसा आहे, तो योगी कसा आहे याचं चिंतन करताना ज्ञानोबारांनी हे 6व्या अध्यायात आल्यामुळे योग्याचं वर्णन म्हणा, पण ज्ञानोबारायांनी सर्व ठिकाणी योगी म्हणू देत, आणखीन काही म्हणू देत, पण स्थितप्रज्ञ म्हणू देत, कर्मयोगी म्हणू देत, ज्ञानी म्हणू दे, भक्त म्हणू दे, सांगितलंय सगळीकडे अभेदच, सगळीकडे अद्वैतच सांगितलंय. योगाचा विचार करतानाही अद्वैतच सांगतात, कर्मयोग्याचा विचार करतानाही अद्वैतच सांगतात, भक्ताचा विचार करतानाही अद्वैतच आहे, ज्ञानाचा विचार करतानाही अद्वैतच आहे. सांगायचं आहे अद्वैतच. त्यामुळे इथं योगी असा शब्द जरी ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा 6व्या अध्यायात म्हटल्यामुळे योगी म्हणायचं असेल तरी ज्ञानोबाराय म्हणतात की तो आणि मी हे 2 वेगळे नाहीत. कशा पद्धतीनं? उदकाचे आणि आयुष्य रसू त्या पद्धतीनं विषय. अजून पुढे पहा, त्याच अध्यायामध्ये पुढे ज्ञानोबारायांनी चिंतन करताना सांगितलं, अगा योगी जो म्हणीजे तो देवांचाही देव जाणीजे, तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो माझं सुख सर्वस्व म्हणून त्या योग्याकडे पाहताना ज्ञानोबाराय बोलता. आपण मागे एकदा बोललो होतो, हे
दुसऱ्या अध्यायातल्या स्थितप्रज्ञापासून ते 17व्या अध्यायातल्या सत्वगुणापर्यंत ज्ञानोबाराय जिथं जिथं जे जे बोलतात ते सगळं संतांकडे लावतायत. 3ऱ्या अध्यायातल्या कर्मयोगी, 4थ्या अध्यायातला निष्काम, 5व्या अध्यायातला ब्रह्मण्याधाय, 6व्या अध्यायातला योगी, 7व्यातला लीला तरुण जाणारा, 8व्यातला अर्चिरादी मार्गाने जाणारा, 9व्या अध्यायातला त्या ज्याला राजगुह्य कळलेलं आहे असा, 10व्या अध्यायातली विभूती, 11व्यातला हे बघणारा, सगळं दर्शन घेणारा, 12व्या अध्यायातला भक्त, 13व्यातल्या ज्ञानी, 14व्यातला गुणातीत, 15व्यातला संसार जाणणारा, 16व्यातला दैवी संपत्तीवान, 17व्यातला सत्वगुण संपन्न. का अजून राहिलं काही? झालं. 18वा एकाध्यायी गीताचा आहे, संपलं. या सगळ्याचा विचार केला तर हा स्थितप्रज्ञापासून ते सत्वगुण संपन्नापर्यंत ही सगळी लक्षणं आपल्याला संतांकडे लावता येतील की नाही. आणि त्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी तिथलं अद्वैत सांगितलं. तसं योग्याच्या संबंधातलं अद्वैत सांगताना आगा योगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे, तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. पुढं ज्ञानोबारायांनी त्रिपुटी अबाधित राहिली तरी त्रिपुटीतूनही ऐक्य कसं साधून घेता येतं हा विचार सांगताना सांगितलं. जया भजता भजन भजावे, हे भक्ती साधन आघवे, ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. अनुभवे अखंडित मीची झालो म्हणजे तो माझ्या अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाला हे भगवान बोलले. आता योगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे, तो सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, इथलं अद्वैत वेगळं आहे. आणि ज्ञानोबाराय इथं जे बोलतात तो मीच जाहलो अनुभवे अखंडित, इथून पुढे बोलताना ज्ञानोबारायांचं जे चिंतन आहे ते पहा. ज्ञानोबाराय म्हणतात तया एक वटले या प्रेमा, जया पाडे पाहे उपमा, तरी मी देह तो आत्मा हेची होय. मी देह आहे आणि तो आत्मा आहे. आता मुद्दा, चैतन्य तो म्हणत असताना सांगितलेलं अद्वैत आणि मी देह आणि तो आत्मा म्हणून सांगितलेलं अद्वैत हे एक मानायचं का वेगळं मानायचं हा फरक आहे. अद्वैतच, त्याच्याबद्दल वाद नाही. आपण कालही बोललो, मागेही बोललो, आभासवाद, अवच्छेदवाद, बिंब प्रतिबिंबवाद हे जरी सांगितले गेलेले असले तरी या तिन्हीतून सांगायचं काय आहे? अद्वैतच सांगायचं आहे. सांगायचं अवच्छेदामध्ये सुद्धा अद्वैतच सांगायचं आहे, आभासामध्ये अद्वैतच सांगायचं आहे, बिंब प्रतिबिंबामध्ये अद्वैतच सांगायचं आहे. पण तिघांच्या मांडणीचं स्वरूप फक्त वेगळं आहे, दिलेले दृष्टांत वेगळे आहेत. आचार्यांच्या वाङ्मयामध्ये, आचार्यांच्या चिंतनामध्ये या तिन्ही पद्धतीची उदाहरणं दिसतात. आभासाचंही उदाहरण दिसतं, अवच्छेदाचंही दिसतं, बिंब प्रतिबिंबाचंही दिसतं. आचार्य नेमके कोणत्या मताचे आहेत हा विषय चालला नाही. आता आचार्यांच्या मताचं विश्लेषण करताना जीव ब्रह्मैक्य प्रतिपादनाच्या वेळेला मांडणी कशी करायची तो विचार सुलभ व्हावा याच्याकरता म्हणून हे चिंतन चाललं, ते वाढत गेलं. विचार हा आहे की आहे सांगायचं अद्वैतच भगवंताला. माझा भक्त आणि मी, आम्ही दोघे एक स्वरूपाचे आहोत हेच भगवंताला सांगायचंय. पण एकीकडे भगवान म्हणतात ते माझं चैतन्य आहे आणि दुसरीकडे भगवान म्हणतात मी देह आणि तो आत्मा आहे. आता देह आणि आत्मा यांच्यामध्ये सांगितलेलं अद्वैत आणि प्रभा आणि हे जे दीप आणि प्रभा हे सांगितलेलं अद्वैत हे समान घ्या. आणि एका बाजूला ते माझं चैतन्य आहे म्हणणारे भगवान आणि दुसऱ्या बाजूला भगवान जे इथं ना तरी येथीचा दिवा नेलिया शेजिया गावा म्हणून जे सांगितलं, इथं दिव्यातला अभेद ते वेगळा अभेद पहा, वेगळा अद्वैत पहा. दोन पद्धतीच्या अद्वैताचं चिंतन ज्ञानोबाराय करतात. दोन्ही अद्वैतच आहेत पण त्याची संगती मात्र आपल्याला थोडी वेगळी लावावी लागेल, ते मी आपल्याला सांगतो. अजून थोडंसं पुढं चला. भगवान असं म्हणतात ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. त्यांचं माझ्याशी आणि माझं त्यांच्याशी अभेद आहे माझा. हे भगवान बोलताना काय सांगतात? ते दिसायला देहात दिसतात. कोण? संत महात्मे माणसाच्या देहात आल्यासारखे दिसतात की नाही? माणूसच वाटतात पण मनुष्यपण ते भांब लौकिक भाग. दिसायला माणसं दिसतात, मनुष्यासारखा तरी दिसे. ज्ञानोबारायांनी पुष्कळ ठिकाणी वर्णन केलंय त्याचं.
दिसायला संत महात्मे माणसासारखे असतात. तुकाराम महाराज माणूसच होते दिसायला, म्हणून तर लोकांनी ओळखलं नाही. ज्ञानोबाराय प्रत्यक्ष परमात्मा अवताराला आला, पण माणसासारखे दिसले म्हणून तर लोकांनी वाळीत टाकलं त्यांना. अहो, संतांचं सोडा, परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू अवताराला आले तेव्हा मानव देह घेऊन अवताराला आले. त्यावेळेला मनुष्य देहामध्ये लोकांनी ओळखलं नाही त्यांना, म्हणून रामचंद्र प्रभूंना वनवासात जा म्हणून कैकेयीनं सांगावं. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा माणूस समजणं, अर्थात ते मूर्ख आहेत हे भगवान बोलले. अवजानन्ति मां मूढा मानुषीम तनुमाश्रितम हे भगवान बोलले. मला माणूस समजणारा मूर्ख आहे वगैरे हे सगळे चिंतन नंतर आहे. परंतु मनुष्य रूपात आल्यामुळं संतांना ओळखलं गेलं नाही, त्यांना माणूसच समजलं गेलं. मनुष्यत्व धर्माचे सगळे आरोप त्यांच्यावर करण्यात आले, पण संत महात्मे त्या सर्व धर्माच्या पलीकडचे होते. त्यांचं अलौकिकत्व नंतर कळलं, आता सगळ्यांना कळतं, पण ज्या वेळेला संत होते त्यावेळेला सगळ्यांना कळालं नाही. म्हणून तर संतांना त्रास दिला गेला, त्रास झाला, समाजाकडून झाला, आप्तांकडून झाला, स्वकीयांकडून झाला, परकीयांकडून झाला, कितीतरी त्रास. भगवान इथं बोलतात, ज्ञानोबाराय बोलतात, ते वर्तत दिसती देही. बघायला गेलं तर ते सामान्य माणसासारखा व्यवहार करतात. अहो मला सांगा, ज्ञानोबाराय हे साक्षात परब्रह्म आहेत की नाही? साक्षात परब्रह्म, निर्गुण निराकार परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपानं सगुण साकार झाला. त्यांच्याच शब्दात जर बोलायचं झालं तर आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. अमूर्त पण कारुण्याचा मूर्तिमंत रूप म्हणजे ज्ञानोबाराय. ज्ञानोबारायांनी स्वतःच्या सद्गुरूंच्या संबंधानं अनुभवामृताच्या 2ऱ्या प्रकरणाच्या 1ल्या ओवीमध्ये हे चिंतन केलं. तीच ओवी आपल्याला ज्ञानोबारायांकडे लावता येईल की नाही? जशी निवृत्तीनाथ महाराजांकडे ज्ञानोबारायांनी लावली तशी तीच ओवी आपण ज्ञानोबारायांकडे लावायची. अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा. मला सांगा, निर्गुण निराकार असणाऱ्या ब्रह्माला भिक्षा मागायची गरज असते काय? पण ज्ञानोबाराय भिक्षा मागताना दिसलेला लोकांना, लोकांनी त्यांचा अपमान केला ना. ब्रह्माचा अपमान होतो काय? होत नाही. ब्रह्म कधी दार लावून आत बसतं काय? नाही. ब्रह्म कधी पाठीवर मांडे भाजतं काय? नाही. ब्रह्म काहीच करत नाही. पण ज्ञानोबारायांनी सगळं केलं. भिक्षा मागताना दिसले, लोकांनी त्यांना त्रास दिला, तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये काही विकल्प निर्माण झाले नाही. चित्तस्थैर्य तसंच होतं. मग घरामध्ये येऊन कडी लावून बसले. मुक्ताबाईंनी काही सांगितलं, त्याच्याने पुन्हा बाहेर आले, पुन्हा सगळं केलं. तुकाराम महाराजांच्या बाबतीत हेच आहे, सर्व संतांच्या बाबतीत हेच दिसतं आपल्याला. ते वर्तत दिसती देही, पण परी, देही परी आहे त्याच्यात. परी ते देही ना माझ्या ठाई, परी ते देही ना माझ्या ठाई, असं आहे. इथं तोडायचं आहे. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना. ते देहामध्ये नाहीत. स्वल्प विराम द्या, तिथं थोड्या वेळ थांबा, स्वल्प विराम घ्या आणि मग माझ्या ठाईकडे या. देही ना माझ्या ठाई, ते माझ्याच ठाई आहेत. आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे, आणि मी त्यांच्या हृदयामध्ये आहे. कशा पद्धतीनं? सवित्वर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे, आणि बीज कणोही वसे वटी जेवी. त्या पद्धतीनं वडाच्या झाडाचं बी अतिशय सूक्ष्म असतं, त्याच्यामध्ये जसा संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो तसं ते दिसायला जरी बीज रूपानं दिसत असले तरी व्यापक मी त्यांच्यामध्ये सामावलेला असतो. हे भगवंताला त्याच्यामधून सांगायचंय. आणि मग पुढे भगवान बोलतात, आता पुन्हा तिकडच आलेत भगवान. तेवी तया आम्हा परस्परे, बाहेर नामाचीच अंतरे, आतूनी आतुवट वस्तू विचारे, मी तेची ते. मी आणि ते या दोघांमधला अभेद कसा आहे हे सांगताना ज्ञानोबाराय बोलतात, मी तेची ते आहे पण बाहेर नामाचीच अंतरे आहे. मी तेची ते आहेत पण तरी सुद्धा मी देह आणि तो आत्मा आहे. मी तेची ते आहेत पण तरी सुद्धा दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू आहे. ऐका, दिवा आणि प्रकाश हा दृष्टांत देऊन ज्ञानोबारायांना नेमकं काय सांगायचंय, आणि ते माझं चैतन्य आहे आणि मी त्यांच्या हृदयी समग्र आहे हे सांगताना ज्ञानोबारायांना नेमकं कोणतं अद्वैत सांगायचंय याचा एक महत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे. मुद्दा फक्त डोक्यात असू द्या, विस्तार नंतर करू. आता ज्ञानोबाराय जे बोलतात काय आहे, थोडा अजून विचार आपण इथं करायचा.
ज्ञानोबा असं म्हणतात, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ. द्वैत न मोडिता आपण ऐसे करणं म्हणजे नेमकं कसं? अर्जुनाला दिलेलं अद्वैत हे कोणत्या पद्धतीचं अद्वैत मानायचं? कारण भागवताने सप्तम स्कंधामध्ये अद्वैताचा विचार करताना 3 पद्धतीच्या अद्वैताचा विचार केला. भावाद्वैतम, क्रियाद्वैतम, द्रव्याद्वैतम तथात्मनः. 3 अद्वैताचा विचार केला. एक भावाद्वैत आहे, एक क्रियाद्वैत आहे आणि एक द्रव्याद्वैत आहे. 3 पद्धतीचा विचार केला. वर्तयस्त्वानुभूत्य त्रीन स्वप्नान धुनुते मुनिः. पुढचं सोडून द्या, पण 3 अद्वैताचा विचार करा. एक आहे भावाद्वैत, दुसरा आहे क्रियाद्वैत आणि तिसरा आहे द्रव्याद्वैत. या 3 अद्वैताचं चिंतन कसं करायचं? 3 अद्वैताचं चिंतन कोणत्या पद्धतीनं करायचं? त्याच्या सरळ व्याख्या आपल्याला पाहता येतात. 2-3 पद्धतीनं व्याख्या केल्या आहेत, पण भागवताच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर 3 व्याख्यांचे 3 सरळ अर्थ आपल्याला पाहता येतात. भावाद्वैत याचा अर्थ आहे सर्व जीवांच्या, प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्वाची भावना राहणं, हे भावाद्वैत आहे. आपल्या सगळ्या क्रिया भगवंताला समर्पित करणं, हे क्रियाद्वैत आहे. आणि सर्व वस्तूंच्या ठिकाणी परमात्म तत्व पाहणं, हे द्रव्याद्वैत आहे. द्रव्य अद्वैत, द्रव्य म्हणजे वस्तू, वस्तूच्या ठिकाणी तिचं स्वरूप पाहणं, हे द्रव्याद्वैत आहे. आपण केलेली सगळी कर्म भगवंताला समर्पित करणं, हे क्रिया अद्वैत आहे. आणि सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्व भाव ठेवणं, सर्वांना समान पाहणं, हे भावाद्वैत आहे. आता हे भावाद्वैत, क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत या तिन्हीचा सरळ विचार करायचा झाला तर गीतेने आपल्याला जी 3 कांड सांगितली आहेत त्या 3 कांडातून हेच अद्वैत गीतेलाही प्रकट करायचं आहे. भगवंताने अर्जुनाला आलिंगन देऊन या हृदयातलं त्या हृदयात घातलं आणि आपल्यासारखं करून घेतलं. हे आपल्यासारखं करणं कोणकोणत्या अर्थाने गीतेत भगवंतानी केलं? भगवंताने भावाद्वैतही साधलं, क्रियाद्वैतही साधलं आणि द्रव्याद्वैतानंही अर्जुनाला आपल्यासारखं करून घेतलं. गीतेचा विचार जर आपण केला तर भगवंतानी पहिल्यांदा अर्जुनाला क्रियेमध्ये प्रवृत्त व्हायला सांगितलं. कारण विशुद्ध अंतःकरणाने केलेली क्रिया ही ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून देते. याच्याकरता तू क्रिया केली पाहिजेस. अंतःकरण शुद्ध ठेवून होण्याकरता क्रिया केली पाहिजेस. आणि ती क्रिया जर तू केली नाहीस तर तुला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होणार नाही. कारण ज्ञान ऐकायला किंवा तत्वमसी महावाक्याचा बोध होण्याकरता अंतःकरणाची जी धारणा लागते, जो अधिकार लागतो, तो असा सहजासहजी कुणाला मिळत नसतो. गीता वाचली लगेच ब्रह्मज्ञान झालं असं होत नाही. मी बोललो तू ब्रह्म झालास असं होत नाही. अर्जुना, तू काही तुकाराम महाराज नाहीस, तू अर्जुनच आहेस हे लक्षात ठेव. तुला क्रिया करावीच लागेल. याच्याकरता लोकेस्मिन द्विविधा निष्ठा हे भगवंतानी सांगितलं. याच्यामध्ये भगवंतानी क्रियेचा विचार अर्जुनाला सांगत असताना क्रिया तुला करावी लागेल, पण ही क्रिया केल्याने जर बंधन निर्माण होईल असं तुला वाटत असेल तर काय केलं पाहिजे? केलेली क्रिया भगवत समर्पण कर, म्हणजे त्या क्रियेचं तुला बंधन प्राप्त होणार नाही. मनुष्य जी जी क्रिया करतो त्या त्या क्रियेचं पापपुण्यात्मक बंधन जर त्या कर्त्याच्या ठिकाणी निर्माण होत असेल आणि पापपुण्याचं बंधन निर्माण करून घेऊन पुनर्जन्माची योजना जर तुला करायची नसेल तर आपण केलेलं सगळं कर्म भगवंताला समर्पित कर. कोण कोण क यद करोशी यद अश्नासी यद जुहोसी ददासी यद तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. ते सगळं मला अर्पण कर, भगवंताला समर्पण कर. आणि भगवंताला कर्म समर्पण करण्यातच आपण कर्मबंधनातून बाजूला होऊ शकतो असं तू ओळखून घे. कर्म समर्पण कर याचा अर्थ कर्म ही अशी काहीतरी दृष्ट वस्तू नाही की ती हाताने उचलली आणि भगवंताच्या पायावर ठेवली. देवाला कर्म द्यायचं म्हणजे काय हो? अनेक ठिकाणी कर्म समर्पणाचा विचार आला. त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये आलं, ठीक आहे. नारद महर्षींनी सुद्धा नारद वस्तू तद अर्पिता अखिलाचारिता म्हटलं, ठीक आहे. भगवान म्हणतात तत्कुरुष्व मदर्पणम, ठीक आहे. सगळं भगवंताला समर्पित करायचं, प्रश्न नाही त्याचा. पण कर्म भगवंताला समर्पित करायचं म्हणजे कसं करायचं? कारण ज्या वेळेला कर्म मनुष्य करत असतो
त्यावेळेला ते कर्म समर्पण करता येत नाही. चालू असताना कर्म ज्या वेळेला पूर्ण होतं त्यावेळेला कर्म शिल्लक राहत नाही. आणि कर्माचा ज्या वेळेला संकल्प असतो त्यावेळेला कर्माचं प्राकट्य नसतं. मग समर्पण काय करायचं? जोपर्यंत कर्म मला एक सांगा, देवाला आपण नैवेद्य समर्पित करतो. नैवेद्य समर्पित करताना भाताचा नैवेद्य, दही भाताचा, दूध भाताचा नैवेद्य जर देवाला दाखवायचा असेल तर भात झाल्यावर नैवेद्य दाखवावा का भात चालू असतानाच त्याच्या भोवती पाणी फिरवावं? आता कुकरमधला भात हल्लीच्या देवांना चालतो, देवही मान्य करून घेतो, परमात्म्यालाही कळतं, पांडुरंगालाही कळतं की आता ह्यांना कुकर शिवाय गत्यंतर नाही. ठीक आहे, कुकरमध्ये भात लावला किंवा भांड्यामध्ये भात लावला, तो भात शिजायला लागला, रटरट रटरट आवाज यायला लागला त्याचा, की लगेच त्या भांड्यावर चुलीवरच ते भांड असताना त्याच्या भोवती पाणी फिरवायचं. बरोबर आहे? देवाला प्राप्त कच्चाच देणार काय? देवाला शिजावा लागेल की नाही? भात शिजल्याशिवाय समर्पित होत नाही. ते परिपक्व झालं पाहिजे, पूर्णतेला गेलं पाहिजे, तर भगवंताला समर्पण. तसं कर्म चालू असताना भगवंताला समर्पित करायचं का पूर्ण झाल्यावर? पूर्ण झाल्यावर करायचं. बरोबर आहे, पण पूर्ण झाल्यावर कर्म आपल्या हातात राहतं काय? समर्पण करणार काय? कर्म करून झालं की संपलं, ते कर्म संपून गेलं. त्या कर्माचं फल शिल्लक राहील पुढं. करता ज्या वेळेला कर्म करतो, ऐका, ज्या क्षणी त्याचं कर्म पूर्ण होतं त्याच क्षणी त्या कर्माचं फल उत्पन्न झालेलं असतं. कर्म तर संपून गेलं. कर्म ही काही अशी वस्तू नाही की बाबा हे बा देवा, हे माझं कर्म झालंय, हे तुमच्या पायावर मी ठेवतो आहे. ते काही गुलाबाचं फूल नाही, मोगऱ्याचं फूल नाही, ते काही अन्न नाही, ते काही एखादा जड जवाहीर नाही, किंवा एखादा धनासारखी एखादी द्रव्य वस्तू नाही. काय देणार? कर्म देवाला द्या म्हणजे काय द्या? म्हणून ज्ञानोबारांनी पुढे सांगितलं, कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोध उद्दीपेर तेथ रज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका. हे पुढे नंतर 18व्या अध्यायामध्ये आलं. पण आधी बोलत असताना 3ऱ्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये, 18व्या अध्यायाच्या सुरुवातीला कर्माचं जे समर्पण ज्ञानोबारांनी भगवंतांनी सांगितलं, ते कर्म चालू असताना समर्पित होत नाही. कर्म झाल्यानंतर समर्पण करायला ते राहत नाही. आणि कर्म ज्या वेळेला केलेलं नसतं पण कर्माचा संकल्प झालेला असतो त्यावेळेला कर्माचं प्राकट्यच नसतं. मग समर्पण करणार काय? कर्म समर्पण करा म्हणजे याचा अर्थ आपल्याला ज्ञानेश्वरीने गीतेने सोपा सांगितला. बाबा, कर्म समर्पण करायला तुमच्या हातात कर्म शिल्लक नाही. कर्त्याची असं आहे, कर्म चालू असताना आणि कर्म संपल्यानंतर कर्त्याचा त्या कर्मावर कोणताही अधिकार नसतो, कर्मावर नसतो. कर्मफलाची आसक्ती त्याच्या अंतःकरणात असते, ती फलाची आसक्ती आहे, कर्माची आसक्ती नाही आहे. कर्मावर कर्त्याचा काय अधिकार आहे? काही नाही. कर्म झाल्यानंतर आता माझं कर्म झालं, थोडा वेळ ताटाखाली झाकून ठेवतो आणि एवढं झालं की देवाला देतो असं म्हणता येतं काय? काही नाही, काही अधिकार नाही. कर्म फलाच्या बाबतीत, कर्माच्या बाबतीत जीवाचं स्वातंत्र्य एक वेळ मानता येईल. एक वेळ म्हणतो मी, मानता येईलच असा माझा दावा नाही, एक वेळ स्वीकारा. पण कर्मफलाच्या बाबतीत जीव स्वतंत्र असूच शकत नाही. जे जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ त्याला स्वातंत्र्य दिलंय असा नाही. स्वतंत्र या शब्दाचा अर्थ प्रत्येक जीवाचं कर्मसूत्र स्वतंत्र रीतीनं परमात्म्याने मांडून ठेवलंय. आणि याच्यामध्ये मांडोनी ठेविले याच्यामध्येच आपलं पारतंत्र्य सिद्ध झालंय. देवानी आधी मांडून ठेवलंय, तसं आम्हाला वागावं लागतं म्हणल्यानंतर काय स्वातंत्र्य राहील? काही नाही. माणूस तरी कर्माच्या बाबतीत म्हणतो की नाही मी स्वतंत्र आहे. प्रवचनाला चला असं एखाद्याने सांगितल्यानंतर मनुष्य म्हणेल नाही हो, मला यायचं नाही प्रवचनाला, आज कंटाळा आला, इथंच बसतो. ठीक आहे. एखादा म्हणेल बरोबर चला. एखादा म्हणेल तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. येईल नंतर, येणारच नाही असं नाही. प्रवचन चालू असताना विषय जर त्याला कठीण वाटला, डोक्यावरून जायला लागला, नको वाटला, थोडासा अनाकलनीय वाटायला लागला, मग मनुष्य म्हणतो नाही हो, हे काही खऱ्यातलं नाही, प्रवचनातून उठून गेला. प्रवचनाला येण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही? आहे. तसं प्रवचनातून उठून जाण्याचंही
स्वातंत्र्य आहे की नाही? आहे ना. उठून जायचंय स्वातंत्र्य आहे. मग मनुष्य म्हणतो प्रवचनाला यायचं की नाही, मी स्वतंत्र आहे. ही खोटी गोष्ट आहे. प्रवचनाला यायचं की नाही हे आपण स्वतंत्र नाही, आपण तरी कर्माचं काही बांधीलच आहोत. मांडवने ठेविले स्वतंत्र म्हणल्यानंतर आपल्याला ते मान्यच करावं लागेल. आपण प्रवचनाला येतो किंवा प्रवचनातून उठून जातो हे आपण करतो असं नाही, हे मांडून ठेवलेलं आहे. म्हणून आपण येतो आणि म्हणून आपण उठून जातो. कधी मांडून ठेवलंय? आपण जन्माला येण्याच्या आधी मांडून ठेवलंय. तुम्ही आम्ही जन्माला यायच्या आधी मांडून ठेवलंय आणि म्हणून तुम्ही आज इथं बसलेले आहात. देवानी जर हे मांडून ठेवलं नसतं तर इथं येऊन बसण्याची कुणाची ताकद आहे सांगा ना. मी जन्माला येण्याच्या पूर्वी अश्विन शुद्ध सप्तमीला हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, या ओवीवर मी बोलावं हे मी जन्माला येण्याच्या पूर्वी भगवंतानी मांडून ठेवलंय म्हणून मी बोलतोय. एखादी ओवी का लांबते? 5 दिवस लांबली, 10 दिवस लांबली, 15 दिवस लांबली, महिनाभर लांबली. एखादा श्लोक लांबला महिना, दीड महिना. का लांबला? काही नाही, ते देवाने तीच ओवी सगळ्या पानावर लिहिली म्हणून. देवाने तीच ओवी लिहिली, मध्ये कार्बन पडला असेल, खाली तीच ओवी उमटत गेली म्हणून त्याच ओवीवर बोलावं लागलं. आपल्या बुद्धीनं आपला विस्तार कुठे आहे? देवानी सांगितलं म्हणून करणं आहे, नाहीतर करणं नाही. मग कुठलं स्वातंत्र्य मानता सांगा? मी का बोलतो आपल्याला? कर्माचं समर्पण. मला 3 अद्वैताबद्दल बोलायचंय. एक क्रियाद्वैत आहे, दुसरं भावाद्वैत आहे, तिसरं द्रव्याद्वैत आहे. क्रियाद्वैतामध्ये आपली कर्म भगवंताला समर्पण करणं याला क्रियेचं अद्वैत म्हटलं. क्रियेतून अद्वैत साधलं गेलं असं म्हटलं. सर्व पदार्थांच्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी समत्व भाव ठेवला, इथं आपल्याला भावाद्वैत पाहावं लागतं. आणि सर्व वस्तूंच्या ठिकाणी स्वरूप दृष्टीनं एकतत्व पाहिलं, इथं आपल्याला द्रव्याद्वैत पाहावं लागतं. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणाईसे. आपणाईसे केले अद्वैत आहे. याच्यापैकी कोणता अद्वैत? क्रियेचा अद्वैत आहे. भगवंतानी अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं की अर्जुना, सगळी कर्म मला तू समर्पित कर. कशी करणार? सोपं उत्तर गीतेने सांगितलं, काही नाही. कर्म झाल्यानंतर, कर्म चालू असताना अथवा कर्माचा प्रारंभ होत असताना करता मी नाही, परमात्मा आहे अशी भावना ठेवून कर्म केलं की ते कर्म भगवत समर्पित झालं. करता परमात्मा आहे, मी कोणी करता आहे असं समजायचं नाही. आपल्याला मागे येऊन गेलाय तो विषय, त्याच्यावर चर्चाही झाली, मी पुन्हा तो बोलत नाही विषय. सुटण्याकरता काय करावं? मजचिस्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले. हा क्रियापद मला महत्वाचं आहे. जाणायचं आहे. कर्माचं समर्पण म्हणजे कर्तृत्वाचा संबंध ज्या कर्त्याशी येतो त्या कर्त्याला जाणायचं आहे. एकदा त्याला जाणलं की मग कर्मफलाची आसक्ती राहत नाही. म्हणून तीही भगवंताच्या देवा, तू जर केलेलं आहेस तर या कर्माचं फलही तुलाच. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोध उद्दीपे. रज्जू ज्ञाने लोपे व्याळ शंका, व्याळ शंका मिटली, रज्जूचं ज्ञान झालं, जगत शंका मिटली, जीवसंभ्रम मिटला, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, संपलं क्रियाद्वैत. क्रियाद्वैत म्हणजे काय? सगळ्या क्रिया भगवंताला समर्पित करणं हे क्रियाद्वैत. एक. दुसरा विचार पहा, मला पुढं बोलायचंय. हे तिन्ही अद्वैत लक्षात ठेवा, मला पुढं बोलायचंय आपल्याला. दुसरा विचार आहे तो भावाद्वैताचा आहे. सर्व पदार्थ, सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवणं. समभाव सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. ते समदृष्टी ठेवणं याला म्हणायचं भावाद्वैत. सगळे जीव समान आहेत, सगळे जीव एक आहेत. सर्व जीवांच्या अंतर्यामी नांदणारा परमात्मा एक आहे. समोरचाही जीव आहे, आपणही जीव आहोत. तर आपल्याला जसं दुःख होतं एखाद्या घटनेने तसं समोरच्यालाही होईल. महाभारताने परमार्थ म्हणजे काय याची व्याख्या करताना याच अर्थानं व्याख्या केली. आपण महाभारत पहा, एक 2-3 ठिकाणी तरी हे उल्लेख आले. महाभारत असं म्हणतं परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं? काही करायचं नाही.
आपल्याला ज्याच्यामुळे दुःख होतं ते आपण दुसऱ्याच्या बाबतीत न करणं हाच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही. मला कुणीतरी शिवी दिली तर मला वाईट वाटतं की नाही? मग मला जर शिवी देण्यातून वाईट वाटत असेल तर ते इतरांनाही वाटेल या भूमिकेत जाऊन कुणालाही शिवी द्यायची नाही, हाच परमार्थ आहे. मला कुणीतरी काटा टोचवला तर मला जसं दुःख होतं तसं दुसऱ्याला काटा टोचल्यावरही दुःख होतं, म्हणून कुणालाही काटा टोचू द्यायचा नाही, हाच परमार्थ आहे. काटा टोचू द्यायचा नाही म्हणजे प्रत्येक वेळेला काटा हेच घेतलं पाहिजे असं नाही. काही काही वेळेला शब्द सुद्धा काट्यासारखेच टोचत असतात, तेही वाईट वापरायचे नाहीत. शब्द वाईट वापरायचे नाहीत, क्रिया वाईट करायची नाही. आपल्याला गादीवर झोपण्यातून सुख मिळत असेल तर दुसऱ्याला सुद्धा गादीवर झोपण्यानेच सुख मिळतं असं समजून त्याला आधी गादी द्यायची, हाच परमार्थ आहे. परमार्थ दुसरं काही नाही. महाभारताने 3-4 ठिकाणी याचे संदर्भ आपल्याला सांगितले. परमार्थाचं जे स्वरूप दुर्दैवाने ज्या पद्धतीनं मांडलं जातं त्याच्याने माणसं त्याच्यापासून लांब जातात. परमार्थ म्हणजे ते तत्वमसी महावाक्य नाही हो कळत, नकोच प्रवचनाला, असं नाही. प्रवचनाला बसल्यामुळे विचार करा ना तुम्ही, जर मला समाधान होत असेल तर का बसायचं नाही? कोणत्याही अर्थाने घ्या, परमार्थाचं चिंतन हे केलं. सर्व प्राणी मात्रांना समबुद्धीनं पाहणं हे भावाद्वैत आहे. भगवंतानी तेही अर्जुनाला सांगितलं, सर्वांना समान बघ बाबा. आणि नंतर द्रव्याद्वैत तेही गीतेमध्ये आलं. द्रव्याद्वैतामध्ये काय आहे? सर्व पदार्थांना आकार आणि नाम याच्याने न तपासता त्याच्या स्वरूप संबंधानं त्याचं दर्शन घेणं हे द्रव्याद्वैत आहे. द्रव्य म्हणजे वस्तू. कोणतीही वस्तू समोर, आता रज्जू सर्पाचा विचार आपण करतो, रज्जूचा विचार करताना रज्जू म्हणून न पाहता रज्जूपहित चैतन्य या दृष्टीनं पाहिली की ते द्रव्याद्वैत झालं. त्या वस्तूच्या ठिकाणी असणारं चैतन्य आणि माझ्या ठिकाणी असणारं चैतन्य एक मानलं गेलं, हे द्रव्याद्वैत झालं. द्रव्याद्वैतामध्ये स्वरूप दर्शनाचा विचार आहे. गीतेने तेही आपल्याला सांगितलं. अनेक ठिकाणी तेही संदर्भ आले. याच्यामध्ये क्रियाद्वैत, द्रव्याद्वैत आणि भावाद्वैत याच्याकरता कांडत्रय रूपिणी जी गीता आहे ती 3 कांड जी सांगते त्याच्यातलं क्रियाद्वैत साधण्याकरता कर्मकांड सांगते, द्रव्याद्वैत साधण्याकरता ज्ञानकांड सांगते आणि भावाद्वैत साधण्याकरता, साधून घेण्याकरता आपल्याला भक्तिकांड किंवा उपासना कांड सांगते. उपासना कांडातून भावाद्वैताची प्राप्ती आहे, ज्ञानकांडातून द्रव्याद्वैताची प्राप्ती आहे, द्रव्याद्वैताची प्राप्ती आहे आणि कर्मकांडातून क्रियाद्वैताची प्राप्ती आहे. तिन्ही पद्धतीचं अद्वैत भगवंताने अर्जुनाला दिलं. आपणा ऐसे याच्यामध्ये आलं. कारण भगवंताचा हा स्वभाव आहे. भगवान कर्माचं समर्पण भगवंताला होतं. अर्जुनाने ते समर्पण केलं म्हणून क्रियाद्वैत आहे, भावाद्वैत आहे, द्रव्याद्वैत आहे. तिन्ही अद्वैत अर्जुनाला भगवंताने आलिंगनातून दिली. असं ज्ञानशास्त्र आणि भक्तिशास्त्राचा आपल्याला समन्वय करून विचार करता येऊ शकतो. आता हे करत असताना अजून एक चिंतन त्याच्यामध्ये मला मांडायचंय, ते पुढे 2-3 पद्धतीच्या अद्वैताचं प्रदान भगवंताने अर्जुनाला केलं. आपणा ऐसे अर्जुना केले. पण हे करत असताना ज्ञानोबारायांनी जी शब्द योजना केली ती मला अधिक जास्त महत्वाची वाटते. दोन्ही ओव्यांमधून ज्ञानोबारायांनी अद्वैताचं चिंतन केलंय. दोन्ही ओव्या आपण पहा. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना, दीपे दीपू लाविला तैसा परिश्वंगुतो झाला, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ. फरक कुठं पडला? द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना, द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ, असं ज्ञानोबाराय बोलले. दोन्ही ओव्यांचा उत्तरार्ध एकच आहे हे बरोबर आहे. पण जर तो तसा एकच असता तर ज्ञानोबारांनी तो तसा मांडला नसता, हेही बरोबर आहे. कारण ज्ञानोबाराय शब्दाची पुनरावृत्ती करत नाहीत, तर मागच्या ओवीत सांगितलेलंच तत्व पुन्हा पुढच्या ओवीत सांगून तत्वाची पुनरुक्ती ज्ञानोबाराय कधीच करणार नाही. आपण पे पार्थ आपण ऐसे अर्जुना
या दोन्हीमध्ये फरक आहे. काय फरक आहे तोही आपण लक्षात घ्या. म्हणजे नावाचा तर फरक आहेच आहे, ते तर बोलायचंच आहे. संबोधन जे वापरलं त्या संबंधानं तर बोलायचं आहेच आहे. पण आपण ज्या दोन अद्वैताचा विचार करत होतो त्याचंही चिंतन करा. एकीकडे भगवंताने अर्जुनाला आपल्यासारखं केलं. कसं केलं? मी देह तो आत्मा यासारखं केलं. बाहेर नामाचीच अंतरे यासारखं केलं. आणि दुसरीकडे अगायोगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, माझे चैतन्य तो हे म्हणत असताना चैतन्य म्हणण्यातून ज्ञानोबारायांनी जे स्वरूपाचं ऐक्य केलं तेही लक्षात घ्या. नामाचं अंतर बाजूला ठेवून ऐक्य साधणं आणि स्वरूपाचं ऐक्य साधणं, अशा दोन्ही अद्वैताचं चिंतन आपल्याला या दोन ओव्यांमधून करता येणार आहे. तत्पूर्वी ज्ञानोबारायांनी जी मांडणी केली त्या मांडणीकडे मी आपलं लक्ष वेधून घेतो. ज्ञानोबाराय काय म्हणतात? द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना शब्द वापरला. आणि पुढच्या ओळीमध्ये द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थ शब्द वापरला. अर्जुन आणि पार्थ हे दोन शब्द ज्ञानोबारायांना वापरण्यातून नेमकं काय सिद्ध करायचंय? आपण ऐसे केले हे बरोबर आहे की नाही? आपण ऐसे जर केले असेल तर अर्जुन असेल पार्थ असेल, काय फरक पडला? अर्जुन म्हणजेच पार्थ ना. मग अर्जुन आणि पार्थ या दोन संबोधनाचा विशेषत्वानं विचार करायचं काय कारण आहे? या दोन नावांचा स्वतंत्रतेनं विचार करायचं ज्ञानोबारायांना काय कारण आहे? ते कारण फक्त मला आपल्याला सांगायचं आणि पुढे चालायचं. कारण अद्वैत देण्यामध्ये भगवंतानी औदार्य का दाखवू नये? औदार्य भगवंताचा गुण आहे की नाही? षडगुण जे सांगितले गेले 6व्या अध्यायामध्ये, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सांगितलं गेलं. ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, पुढचं सोडून द्या, यश श्री आणि औदार्य. औदार्य जर भगवंताकडे आहे तर भगवंतानी अद्वैत अर्जुनाला दिलं, तर द्वैत न मोडिता हा कंजूसपणा करायचं काय कारण? द्वैत न मोडिता कशाला? द्वैत मोडून टाकून आपण ऐसे अर्जुना भगवंतानी का केलं नाही? जर अद्वैतच द्यायचं होतं तर मग का नाही दिलं? सगळंच देऊन टाकायचंय ना, सगळंच देऊन टाकायचं, काहीच जवळ ठेवायचं नाही. ये हृदयीचे ते हृदय घातले की नाही? घातले. मग द्वैत न मोडिता कशाला? द्वैताचा जर बाधच करायचा आहे, द्वैताची जर अत्यंतिक निवृत्ती करायची आहे आणि द्वैताची अत्यंतिक निवृत्ती करणं हेच वेदांताचं परमसाध्य जर असेल, तर भगवंतानी द्वैत न मोडिता आपण ऐसे अर्जुना का करावं? काय कारण आहे त्याचं? अरे अद्वैताला प्राप्त करून घ्या, पूर्णार्थानं करून घ्या, थोडं बाजूला ठेवून नाही देतो अद्वैत, पण थोडं एवढं द्वैत बाजूला ठेवतो. कशा करता? द्यायचं तर व्यवस्थित द्या ना. एखादा जर याचक आपल्या दारामध्ये आला तर त्याला याचना त्यांनी केली, काही नाही हो मला चतकोर अर्धी भाकरी वाढा, काही नाही भूक लागली काहीतरी खायला द्या, त्यांनी मागितलं. मागितल्यानंतर आपण त्याला अर्धी भाकरी नेऊन देतो, पण देताना त्याला सांगतो अर्धी तुला देतो पण घासभर त्याच्यातला काढून घेतो. कशा करता? तुमच्या घरात आहे ना, आहे ना, अजून 5 भाकऱ्या घरात शिल्लक आहेत, त्याला द्यायची अर्धीच, पण तरी देता देता त्याच्यातला घासभर काढून घ्यायचा आणि माझ्याकरता ठेवतो म्हणायचं. याला काय अर्थ आहे? द्यायचं तर पूर्ण द्या, नाहीतर देऊ नका. काय असतं त्याच्यामध्ये? भगवंतानी जर अर्जुनाला अद्वैत दिलं तर द्वैत न मोडिता हे ज्ञानोबारायांनी का म्हणावं? जर औदार्य हा गुण आहे तर ही कृपणता भगवंतानी का दाखवावी? त्याच्याच करता अर्जुन आणि पार्थ हे दोन शब्द ज्ञानोबारायांनी त्याच समस्येचं निराकरण करण्याकरता योजलेत. ऐका, पहिल्या ओवीमध्ये अर्जुन का म्हटलं आणि नंतरच्या ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी पार्थ का म्हटलं याची थोडी मीमांसा करतो, पुढे चलतो. काय चिंतन करता येईल? अर्जुन हेही भगवंताचं, हे अर्जुनाचं नाव आहे आणि पार्थ हे सुद्धा अर्जुनाचंच नाव आहे. महाभारतामध्ये उत्तराचा आणि अर्जुनाचा, विराटाच्या घरी विराटाचा मुलगा उत्तर
ते सगळं प्रकरण आपण पहा. 1 वर्षाचा अज्ञातवास पांडवांना होता. तो अज्ञातवास काढण्याकरता हे सगळे पांडव विराटाच्या घरी राहून सेवा करायला लागले. कोण काय झालं वगैरे हे झालं सगळं. आणि मग तिथे ते कौरवांनी एके दिवशी विराटाच्या गायी चोरण्याकरता म्हणून विराटावर आक्रमण केलं. विराटाच्या गायी जगप्रसिद्ध होत्या म्हणे. त्या गायी फार चांगल्या होत्या. त्या गायींचं काही वर्णन आलं. त्या गायी आपल्याकडे असाव्यात याच्याकरता सगळ्या कौरवांनी मिळून विराटावर आक्रमण केलं. आक्रमण केल्यानंतर विराटाने सांगितलं, ठीक आहे, अरे मी जर गायी सांभाळतो तर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी तेवढे माझ्या मनगटात ताकद आहे म्हणून सांभाळतो. हात लावा माझ्या गायीला, मी युद्ध करून तुम्हाला कसं गायी नेऊ देणार नाही. झालं. भीष्माचार्य आले, अमुक आले, तमुक आले, सगळेच आले. द्रोणाचार्य आले, कृपाचार्य आले, सगळे युद्धामध्ये आले विराटाच्या विरुद्ध. गायी चोरायला आले. दुर्दैव हे, विराटाचं राज्य जिंकायला आले असते तर काहीच म्हणणं नव्हतं, क्षत्रियच होते. परंतु गायी चोरायला यावं, भीष्माचार्यासारख्या भगवत भक्तांनी, द्रोणाचार्यासारख्या एवढ्या शूरवीरांनी, कृपाचार्यासारख्या भगवत भक्तांनी गायी चोराव्यात काय हो? पण पंचतंत्रांनी एके ठिकाणी म्हटलंय की गायी चोरायला भीष्माचार्यांसारखा भगवत भक्त आला, त्याचं एकच कारण आहे, दुर्योधनासारख्यांचा संघ घडला म्हणून. संघानं बुद्धी कधी बिघडते हे सांगण्याकरता हेच उदाहरण दिलंय पंचतंत्राने. पंचतंत्राने असाच विषय मांडला. असंग संग दोषेण, पंचतंत्रात असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गो हरणे गतः. पंचतंत्राने म्हटलंय दुर्योधनाचा संघ घडला म्हणून भीष्माचार्य गायी चोरायला गेले. गो हरणे गतः. काय कारण आहे गायी चोरायचं? भीष्माचार्याने गायी चोराव्यात का गायीचं रक्षण करावं? पण कौरवांनी आक्रमण केलं आणि आक्रमणामध्ये मग विराटाने त्यांचा प्रतिकार करण्याकरता सर्व राज्यातल्या सर्व प्रजाजनांना हातामध्ये शस्त्र घेऊन बोलवलं. सगळे गेले. राजवाड्यातले सगळेजण हातामध्ये शस्त्र घेऊन रणांगणावर गेले. त्या विराटाचा मुलगा होता उत्तर. त्या उत्तराचा तो उत्तर जरा घाबरट होता, काही होता, तो काही गेला नाही. घरी ज्या बायका बसल्या होत्या त्या युद्धाची चर्चा करत बसल्या. आता काय झालं असेल, युद्ध केलंय, कौरव फार मोठे सामर्थ्य संपन्न आहेत, त्यांनी गायी चोराव्यात का, काय होईल कुणाला माहिती, सगळेच गेलेत, आपलं कुंकू राहील का न राहील. बायका चर्चा करायला लागल्या. महालात बसून तिथं उत्तर गेला आणि उत्तराला विचारल्यानंतर, अरे सगळे गेले, तू एवढा तरणा-बाण जवान आणि तू घरी बसलास. हे सांगितल्यानंतर उत्तरानं सांगितलं, अहो काय करू, मी गेलो असतो पण मला चांगला सारथी नाही. सारथी मिळाला असता तर हे कौरव किस झाड की पत्ती. अरे 10 मिनिटामध्ये त्यांना पराजित केलं असतं. एवढं काय त्या कौरवांना घाबरायचं. मला चांगला सारथी मिळाला. मी घाबरलो हे सांगायचं नाही, मी घाबरलो हे बोलायचं नाही. मला काय सारथी नाही म्हणून मी गेलो नाही, नाहीतर माझ्यासारख्याला काय अवघड आहे. ते कौरव बिरव काय, दुर्योधन कशाचे भीष्माचार्य, 5-5 मिनिटामध्ये दोघांना हरवायला किती वेळ लागतो. उत्तर बोलायला लागला. कुणामध्ये? बायकामध्ये फार सामर्थ्य बोलायला. एखादा पुरुष बायकासमोर बढाई मारायला लागला की गुणिले 15 एवढं धरूनच बोलायचं. काय बायकामध्ये बोलायचंय. आम्हाला शाळेमध्ये होतं ते बखरीतलं, बालिश बहु बायकात बडबडला. ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. उत्तर वैराटीचा राजा तो तुका निघाला झुंजा, तो क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. ज्ञानोबारायांनी चिंतन केलं. तो विराटाचा मुलगा उत्तर बायकांमध्ये बडबड करायला लागला. त्या बायकांमध्ये अर्जुन होता. का? ब्रहन्नडा, धडपुरुष नाही, धडबाई नाही. ते त्या शापाचा परिणाम उर्वशीच्या. त्याच्यामध्ये तो तिथं अर्जुन त्या बायकांमध्ये होता का होती? बर, अर्जुन होती. काय मराठी व्याकरण आहे, किती गोड. वा वा. अर्जुन होती, बायकांमध्ये बसली होती अर्जुन. बर. तर तिथं त्या आता काही जरी झालं, रूप जरी बदललं, तर अंतःकरणातली युद्धाची खुमखुमी बसू देईना ना. मग त्या अर्जुनाला राहावलं नाही. म्हणाल तुला सारथी नाही, त्यालाही पाहिजेच होतं निमित्त रणांगणावर जायचं. त्याने तुला सारथी नाही, चल मी येतो म्हणजे येते.
मी येते तुझ्या बरोबर. तू धड पुरुष नाही, तू धड बाई नाही, तू काय माझ्या बरोबर येणार नाही, मी येत. मग ते अर्जुनाने उत्तराला रथामध्ये घातलं, स्वतः सारथ्य केलं, ते गेले रणांगणावर. आणि रणांगणावर जेव्हा ते पोचले त्यावेळेला ते समोरून भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, मोठमोठे योद्धे कौरवांकडचे, त्यांचे जेव्हा बाण यायला लागले अंगावर, तेव्हा तो विराट तो उत्तर घाबरला आणि घेरी येऊन रथामध्ये पडला. पडल्यानंतर मग तो अर्जुन विचार करायला लागला, अरे काय झालं, समोरून बाण येत आहेत आणि मागून काहीच बाण जाईनात. म्हणून मागे वळून बघतो तर हे महाशय चक्कर येऊन पडले होते घाबरून. मग त्याला बाजूला केलं. अर्जुनाने आपल्या तोंडामध्ये रथाचा लगाम धरला आणि दोन्ही हाताने अर्जुनाने युद्ध करून कौरवांना परत पाठवलं. काय कारण होतं? काहीच नाही, तुझा क्षात्र स्वभाव. ज्ञानोबरांनी हेच, भगवंतानी हेच कारण अर्जुना, तुझा काय संबंध रे विराटाचा? त्याच्या घरी तू आश्रित म्हणून गेला होतास, विराट जिंकला काय ना हारला काय, तुला काय फरक पडला असता? पण तुझी युद्धाची खुमखुमी तुला गप्प बसू देत नाही ना, तसंच इथं होईल. हे उदाहरण सांगण्याकरता ज्ञानोबारांनी हा दृष्टांत दिला. तो उत्तर, मग त्या उत्तराला तो नंतर सावध झाला, ते कौरव सगळे पराजित झाले. तिथून परत आल्यानंतर मग त्या उत्तराने अर्जुनाला विचारलं की तू दिसायला स्त्री दिसतोस, पण एवढं पौरुष तू गाजवलंयस, कोण आहेस तू? आहेस कोण? खरं सांग. आमच्याकडे येताना ब्रह्मणडेच्या रूपामध्ये आला, पुरुष नाही स्त्री नाही अशा क्लीब रूपामध्ये दिसतोस, पण तुझं सामर्थ्य मी जवळून बघितलंय. तू काही साधा नाहीस, तू सव्यसाची आहेस. दोन्ही हाताने तू धनुष्य चालवतोस, दातामध्ये लगाम धरून तू रथ सांभाळतोस, एका बाजूला सारथ्यही स्वतः करतो, युद्धही स्वतः करतो आणि पुन्हा जिंकतोय. कोण आहेस तू सांग? असं विचारल्यानंतर मग अर्जुनाने स्वतःचा परिचय दिला. वर्ष संपलं होतं अज्ञातवासाचं. परिचय दिला, मी कोण आहे काय नाही, मी अर्जुन आहे म्हणून सांगितल्यानंतर त्या उत्तराचा काही विश्वास बसला नाही. त्याने सांगितलं, तू कशावरून अर्जुन आहेस? कारण सध्या पुरावे मागायचे दिवस आहेत. हे झालं, याला पुरावा काय? तू अर्जुन आहेस, याला पुरावा काय? आता काय पुरावा? यालाच पुरावा. पुरावा मागणार यालाच पुरावा, दुसरं काही नसतं याच्यामध्ये. हे झालं असं कशावरून? याला पुरावा काय? काही पुरावा नाही, तुला पुरावा. बस, पुरावा काय दे? अर्जुनाने सांगितलं मी अर्जुन आहे हे तू लक्षात घे. कशावरून? मग अर्जुनाने सांगितलं, मी काय सांगू म्हणजे तुला कळेल की मी अर्जुन आहे? त्यावेळेला उत्तराने असं सांगितलं की मला अर्जुनाची 10 नावं माहिती आहेत. अर्जुनाला कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं हे मी ऐकून आहे. ते जर तू मला सांगू शकलास तर तू अर्जुन आहेस याच्यावर मी विश्वास ठेवतो. अर्जुनाने सांगितलं, ठीक आहे, माझी कोणती नावं आहेत ते मी तुला सांगतो. म्हणून अर्जुनाने उत्तराला पहिल्यांदा एक पुरावा दिला की अर्जुन फाल्गुनो जिष्णू किरीटी श्वेतवाहनः बिभत्सुर विजयः कृष्णः सव्यसाची धनंजयः अशी माझी नावं आहेत. ऐकल्यानंतर उत्तराने सांगितलं, ठीक आहे, मला हीच नावं माहिती आहेत, तू अर्जुनच हे मला पटलंय, पण अजून पूर्ण मला समाधान झालेलं नाही. बर, मग काय म्हणणं काय? उत्तराने विचारलं, अर्जुन, सव्यसाची, जिष्णू, फाल्गुन, किरीटी, श्वेतवाहन ही जी नावं तू सांगतोस, विजय, कृष्ण, धनंजय ही जी नावं तू सांगतोस, ही नावं तुला कशावरून पडली हेही मी ऐकून आहे. तर ही नावं तुला कशावरून पडली हे जर तू मला सांगू शकलास तर तू अर्जुन आहेस याच्यावर माझा विश्वास बसेल. अर्जुनाने सांगितलं, ठीक आहे. मग अर्जुनाने आपलं प्रत्येक नाव आपल्याला कशामुळे प्राप्त झालं, याचा कोणता स्वभाव आपल्या जवळ आहे की जेणेकरून या नावाने आपण ओळखलं जावं, याचा विस्तार उत्तराला सांगितलाय. आणि त्याच्यामध्ये अर्जुन हे मला का म्हटलं गेलं याचं कारण सांगताना अर्जुनाने उत्तराला हे सांगितलं, पृथिव्याम चतुरंतायाम वर्णो मे दुर्लभ समहा करोमी कर्म शुक्लम च तस्मान माम अर्जुनम विदुः. मला अर्जुन म्हणून का ओळखलं जातं याचं कारण सांगताना अर्जुनाने स्वतःच्या अर्जुन नावाचा विचार जो केला तो फार चांगला केला. काय विचार केला? अर्जुन शब्द 3 अर्थांनी वापरला गेला. अर्जुन शब्दाचे 3 अर्थ आपल्याला विचारात घेता येतात.
काय काय अर्थ? एक आहे वर्ण, वर्ण किंवा दीप्ती, दीप्ती किंवा प्रभा काही म्हणा. वर्ण म्हणजे प्रभाव, वर्ण म्हणजे दीप्ती. दीपा आणि प्रभा मला यायचंय तिकडं. वर्ण म्हणजे वर्ण किंवा दीप्ती एक अर्थ. दुसरा अर्थ अर्जुन, रुज धातूवरून अरुज, जो रुजू नाही न असा नाही तो अर्जुन, म्हणजे ज्याच्या ठिकाणी रुजुत्व आहे, रुजुता आहे किंवा समता आहे त्याला म्हणा अर्जुन. आणि तिसरा अर्थ सांगितला गेला, अर्जुन म्हणजे शुद्ध, अर्जुन म्हणजे धवल, शुद्ध किंवा धवल, असा तिसरा अर्थ सांगितला गेला. वर्ण किंवा दीप्ती एक अर्थ, रुजुता किंवा समता दुसरा अर्थ, धवल किंवा शुद्ध. गीतेच्या टीकाकाराने अर्जुन शब्दाचा विचार करताना बहुतांश वेळेला शुद्ध बुद्धीचा म्हणून त्याला अर्जुन असं म्हणायला सांगितलंय. ठीक आहे, एक बरोबरही आहे ते एका दृष्टीने, शुद्ध बुद्धीचा असं म्हणणंही बरोबर आहे. पण अर्जुनाने स्वतःच्या नावाचा जो विचार महाभारतामध्ये मांडला त्याच्यामध्ये अर्जुनाने हे 3 अर्थ सांगितले. अर्जुन म्हणजे वर्ण किंवा दीप्ती, अर्जुन म्हणजे रुजुता किंवा समता आणि अर्जुन म्हणजे धवल किंवा शुद्ध. आणि 3 अर्थाचा विचार करून अर्जुन सांगतो, पृथिव्यामच्या चतुरांतायाम वर्णो मे दुर्लभ समहा करोमि कर्म शुक्लम च तस्मान माम अर्जुनम विदुहो. म्हणून मला अर्जुन असं म्हटलं जातं, विद्वानांकडून मला अर्जुन या नावाने ओळखलं जातं. कशावरून? पृथिव्याम चतुरंतायाम वर्णो मे दुर्लभा समहा दुर्लभा. अन्वय लावताना असा लावायचा आहे. काय आहे की या पृथ्वीच्या 4ही दिशेला, दिशेच्या अंतापर्यंत, जिथे दिशा संपतात म्हणजे जिथं पृथ्वी संपते अशा अर्थाने, जिथं पृथ्वीच्या शेवटपर्यंत म्हणजे जिथं समुद्र सुरू होतो त्या समुद्रापर्यंत माझी ही जी दीप्ती आहे, ही जी प्रभा आहे, अशी प्रभा दुसऱ्याची दिसणं फार दुर्लभ आहे. पृथ्वीच्या अंतापर्यंत माझी प्रभा जशी पसरलेली आहे तशी दुसऱ्यांची पसरलेली नाही, एक. दुसरं, पृथ्वीच्या अंतापर्यंत समुद्रापर्यंत माझ्यासारखी समता तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बघायला मिळणार नाही, दुर्लभ आहे, 2. आणि तिसरं, करोमि कर्म शुक्लमच, आणि मी जे कर्म करतो ते शुद्ध कर्म करतो, तस्मान माम अर्जुनम विदुः, म्हणून मला अर्जुन म्हटल्या गेलं. आता अर्जुन शब्दाचा विचार करताना 3 गोष्टी सांगितल्या. एक सांगितली दीप्ती, दुसरी सांगितली समता आणि तिसरं सांगितलं कर्म, कर्माची शुद्धता. अर्जुन शब्दाचा विचार करताना ज्ञानोबारांनी जे चिंतन पहिल्यांदा अर्जुन शब्दाने केलंय, याच्यामध्ये क्रियाद्वैत, द्रव्याद्वैत आणि भावाद्वैत या 3 शब्दाचा अर्जुन शब्दाशी संबंध आहे. म्हणून पहिल्यांदा अर्जुन शब्द ज्ञानोबारांनी वापरला. आपण ऐसे अर्जुना केले, अर्जुनाला आपल्यासारखं केलं, द्वैत न मोडिता केले. आपणा ऐसे पहिल्यांदा अर्जुना आणि मग पार्थ, पहिल्यांदा अर्जुन शब्द सांगितला. अर्जुन शब्दाचा विचार करत असताना 4ही दिशेला माझ्यासारखी अशी शुद्ध दीप्ती कुणाचीही नाही. इथं एक विचार करा, इथं ज्ञानाचा विचार करा, दीप्ती, इथं द्रव्याद्वैताचा विचार करा. माझ्यासारखी समता ही कुणाजवळही नाही. इथं भावाद्वैताचा विचार करा, सर्व प्राण्यांना समानत्वानं पाहणं हे भावाद्वैत आहे. आणि मी शुद्ध कर्म करतो, इथं क्रियाद्वैताचा विचार करा, म्हणून मी अर्जुन आहे. आणि म्हणून ज्ञानोबारांनी या 3 अद्वैताच्या संबंधानं पहिल्यांदा अर्जुन हा शब्द वापरला. अर्जुन हा शब्द वापरण्यातून ज्ञानोबारांना आणखीन एक हेतू साध्य करायचा आहे. आणि तो हेतू सिद्ध झाल्यानंतर मग पार्थ शब्दाची योजना ज्ञानोबारांनी केली. याच्या मागे आणखीनही एक कारण आहे, त्याही कारणाचा विचार करायचा आहे. उद्याला ते कारण पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु महाराज की जय. सद्गुरु हरी महाराज की.